तर इयत्ता 9वी आणि 10वी साठी सदरील हा व्हिडिओ मी तयार करत आहे. तर सर्वांनी लक्ष द्यायचंय. इथं तुमच्या समोर प्रश्न आहे, पुढील वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा. येथे आता तुम्हाला प्रश्न पडेल की विवेचक म्हणजे काय. विवेचक म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. विवेचक म्हणजे थोडक्यात बी वर्ग वजा 4ac यालाच विवेचक म्हटलं जातंय. ओके. आणि त्याला डेल्टा, कोणतं डेल्टा या नावानं ओळखलं जातंय आणि त्याचं चिन्ह एक छोटासा असा त्रिकोण असतो. लक्षात. विवेचक म्हणजे दुसरं कुठं जास्त विचार करायचा नाही, फक्त भाषेचा इथं गोंधळ आहे. लक्षात. शब्दांचा गोंधळ आहे. तर विवेचक म्हणजे काय नाही, फक्त आपलं सूत्र पद्धतीनं जे वर्ग समीकरण काढायचंय त्याच्यामध्ये बी वर्ग वजा 4ac ची किंमत जे आपण काढतो तेच इथं काढणं अपेक्षित आहे. आता तुमच्या समोर एक वर्ग समीकरण आहे. इथं x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0 आणि हे वर्ग समीकरण ऑलरेडी कसं दिले, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच स्वरूपात तुम्हाला मांडून दिलेलं आहे. मग आता सगळ्यात अगोदर काय करायचंय, तुम्हाला a, b आणि c यांच्या किमती काढायच्या. ओके. आता समोर तुमच्या इथं ax वर्ग अधिक bx अधिक c हे समीकरण आहे. आता इथं x आहे आणि इथे x वर्ग आहे. आता मग a चं स्थान कुठे असणार, या x वर्गाच्या शेजारी. आता इथं काय नाही म्हणजे काय असते रे, इथं 1 आहे असं समजलं जाते. x चा वर्गचा सहगुणक काय आहे, इथं x आहे म्हणून a ची किंमत काय आली, 1 आली. समजलं. मग आता b चं स्थान कुठे आहे, इथं आहे बघा, आहे का नाही. मग या x चा सहगुणक कोण आहे, 7 आहे. म्हणजे b ची किंमत किती आली, 7 आली. आणि c राहिला विषय c चा. c च्या ठिकाणी कोण आहे, इथं वजा 1 आहे. कोण आहे, वजा 1. चला, आपल्याला a b c च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता याच्यानंतर काय करायचंय, इथं काय करायचं, आता विवेचक कोण आहे इथं आपल्याकडं, विवेचक कोण आहे, b वर्ग वजा 4ac. कोण आहे, b वर्ग वजा 4ac. ओके. फक्त आता तुम्हाला किमती ठेवायच्या सूत्रामध्ये, दुसरं काही करायचं नाही. आता बघा इकडे बघा, तर इथं b कुणाला म्हणलंय, 7 ला म्हणलंय. म्हणजे काय करायचंय, 7 चा वर्ग करायचा आपल्याला. b चा वर्ग आहे ना इथं, समजलं. ओके. चला, इथं मायनसचं चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह द्या. इथं 4 आहे, 4 लिहून टाका. ओके. आता a आणि c मध्ये गुणाकाराचा संबंध आहे. या 4a आणि c मध्ये गुणाकाराचा संबंध आहे. ओके. चला, a कुठं इथं 1 आहे. चला, गुणिले 1. ओके. आणि c वजा 1 आहे. इथं ac आहे ना, c वजा 1 गुणिले, आता दोन चिन्ह सोबत लिहिता येत नाहीत म्हणून याला आपण कंस टाकू. ओके. चला, याला जर सोडवलं, 7 चा वर्ग किती असतो, 49 आलं. वजाचं चिन्ह तसंच ठेवू आपण इथं, बघू नंतर त्याच्या चिन्हाचं काय होतंय. ओके. चला, आता इथं 4 1 4, इथं वजा चिन्ह आहे 4 ला, म्हणजे वजा 4 यांचा गुणाकार आला. आणि इथं गुणिले वजा 1 आहे की नाही. मग वजा वजा अधिक येणार, 4 1 4 म्हणून इथं चिन्ह काय होईल, अधिकचं होईल. ओके. आता 49 अधिक 4 किती झालं, 53. ही आली आपल्या विवेचकाची किंमत. सोपं आहे का नाही, काय उडायच्या मध्ये, संपलं आपलं गणितच संपलं. ओके.